नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्रहो, जगातल्या आश्चर्यांची संख्या आता वाढत चालली आहे. जगात 7 आश्चर्य होती, 8वं 9वं 10वं कोणी कोणी त्यात वाढ करत चाललाय. आश्चर्यांची संख्या वाढत चालली आहे. ती संख्या वाढत असताना मीही आता आश्चर्यांच्या संख्येमध्ये आणखी काही भर घालतो आहे. मी तुम्हाला उलट्या क्रमाने सांगतो आहे. जगातलं 14वं रत्न, माफ करा 14वं आश्चर्य म्हणून संजय राऊत झालेले आहेत. आणि 13वं आणि 12वं कोण असेल ते आपल्या सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. 13, 12, 11 ही संख्या सुद्धा बघावी लागणार आहे. मित्रहो, संजय राऊतांनी एक दावा केला आहे आणि तो दावा असा आहे की देवेंद्र फडणवीस हे जगातलं 10वं आश्चर्य आहे. संजय राऊतांचं गणित कुठेतरी चुकतंय. 7 की 8 त्यांच्या लक्षात येत नाहीये, म्हणून ही गडबड आहे. जगातल्या 7 आश्चर्यांच्या पैकी 8वं आणि 9वं आश्चर्य संजय राऊतांनी बहाल केलंय. ते जगातलं 8वं आश्चर्य म्हणून दिल्लीतल्या दोघांना 8वं 9वं म्हणतात. त्यात एक आहेत नरेंद्र मोदी आणि दुसरं आहे अमित शहा. खरोखरच आहे, जगातल्या या आश्चर्यामध्ये या दोघांचीही नोंद व्हावी असं अपेक्षित आहे. ज्या देशामध्ये नेहरू गांधी हा परवलीचा शब्द बनलेला होता, नेहरू गांधीच्या पलीकडे या देशाचं नेतृत्व कोणी करू शकतं असं वाटतच नव्हतं. किमान पक्षी दीर्घकाळ नेतृत्व कोणी करू शकेल अशी शाश्वतीच नव्हती. त्या देशात एक आश्चर्य घडलं. स्वतःच्या बळावर स्वतःच्या पक्षाला पूर्ण बहुमत 2 निवडणुकांच्या मध्ये मिळवून 10 वर्ष देशाचं पंतप्रधान पद मिळवणं हे एक आश्चर्य आहे. नेहरू आणि गांधी या 2 घराण्यांची जादू संपवत ज्या माणसानं आपली जादू निर्माण केली ते नरेंद्र मोदी जगातल्या 8व्या आश्चर्यापैकी एक आहेत. कारण भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि त्या सर्वात मोठ्या लोकशाहीतलं हे एक आश्चर्य आहे. तुम्ही कितीही टीका करा, तुम्ही काहीही बोला, घाणेरड्या भाषेत बोला, तडीपार म्हणा की अजून काहीही म्हणा, त्या माणसाने ठरवलेलं ती व्यक्ती पार पाडतेच. ते 9वं आश्चर्य म्हणजे अमित शहा. ही संजय राऊतांची भर आहे. संजय राऊत अगदी कधी कधी खरं बोलतात, त्यापैकीच हे एक खरं आहे. 8व्या आणि 9व्या आश्चर्याबाबत संजय राऊतांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. संजय राऊत, आपण जे आश्चर्य म्हणताय ना, ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे जागतिक आश्चर्य आहेत. कारण याच आश्चर्याने भारताला 5व्या आर्थिक महासत्तेपर्यंत आणलाय आणि पुढच्या 1-2 वर्षात या देशाला ते जगातली 3री आर्थिक महासत्ता बनविण्याच्या वाटेवरती आहेत. हे आश्चर्य असं आहे की जे काम 70 वर्ष होऊ शकलं नाही, 370 हटवण्याचं ते दोघांनी करून दाखवलंय. म्हणून हे आश्चर्य आहे. हे आश्चर्य यासाठी आहे की ट्रिपल तलाकच्या प्रश्नावर मुस्लिम महिलांच्या वरती होणारे अन्याय याच जोडीने दूर केलेत. म्हणून हे आश्चर्य आहे. काश्मीरला राज्याचा दर्जा काढून 3 भागात विभागण्याचं आणि त्याला केंद्रशासित प्रदेश करण्याचं आश्चर्य या जोडगोळीनं पार केलेलं आहे. म्हणून हे आश्चर्य आहे. देशात काँग्रेसची सत्ता आता अगदीच संकुचित झाली आहे. जिथे एखाद दुसऱ्या राज्यावरती, म्हणजे मागच्या काळात 4 राज्य भाजपची सर्वाधिक सत्तेची होती, तेवढीच राज्य आता काँग्रेसची उरली आहेत. हे देखील एक आश्चर्य आहे. त्यामुळं 8वं आणि 9वं आश्चर्य म्हणून संजय राऊत नरेंद्र मोदी आणि अमित शहाना म्हणतायत ते 100% खरं आहे. संजय राऊतांनी जगाच्या आश्चर्यात 3री भर घातली आहे, ती देवेंद्र फडणवीसांची. ते म्हणाले हे 10वं आश्चर्य आहे. अगदी खरं आहे. जगलरी करून, फसवून, सोबत निवडणुका लढवून अचानक दुसऱ्या सोबत निघून जाणे, हे म्हणजे असं झालं की मांडवात लग्न लागलं एका सोबत आणि हनीमूनला दुसऱ्याच सोबत, अशी स्थिती होती. हा दुसरा हनीमून, दुसऱ्या सोबत हनीमूनला पळून जाऊन सुद्धा दुसरा जोडीदार ज्याच्या सोबत लग्न झालंय तो शांतपणे या सगळ्या गोष्टी बघतो आणि त्यांचा हा डाव उघड करतो. हे आश्चर्याचीच गोष्ट आहे. नुसता उघड नाही करत तर पुन्हा उलथवून टाकतो, उद्ध्वस्त करतो. तुमच्या धोका देणाऱ्या पक्षातच असा काही स्फोट घडवून आणतो. म्हणजे आता मी पुन्हा म्हणतोय की फडणवीस जरी म्हणत असले की हे करण्यात आमचा सहभाग नाही आहे, तरीही मी महाविकास आघाडीशी सहमत आहे. फडणवीसांचा सहभाग आहे असं गृहीत धरलं तर हे एक आश्चर्यच होईल. हे 10वं आश्चर्य असेल. आता संजय राऊतांच्या या 10 आश्चर्यानंतर मला पुढची आश्चर्य सांगायची. मी संजय राऊतांच्या पर्यंत येणार आहे.
पुढचं आश्चर्य आहे ते म्हणजे शरद पवार. 11वं आश्चर्य. हे एकादश आश्चर्य काय करेल सांगता येत नाही. संजय राऊतांनी सांगितलंय त्यांना कळायला 100 जन्म घ्यावे लागतील. 100 जन्म घेतल्यावर देखील जे कळत नाही ना ते आश्चर्य असतं. म्हणून शरद पवार हे 11वं आश्चर्य आहेत, कारण ते 100 जन्म घेतल्यावर सुद्धा समजत नाहीत. संजय राऊतांना कळलंच नाही की भाजपापासून कधी दूर काढलं. उद्धव ठाकरेंना समजलंच नाही की आपल्या पक्षात फूट कशी पडली. आपल्याला समोर करून आपल्यालाच मुख्यमंत्री करून सर्वाधिक लाभ त्यांनी कसा घेतला हे त्यांना कळलंच नाही. म्हणून ते आश्चर्य. आणि या आश्चर्याला सगळं कळून सुद्धा बळी पडणारे अजून 2 माणसं आहेत. एक आहेत उद्धव ठाकरे. स्वतःवर आणि परिवारावर किती प्रेम करावं, आपल्या चुकांना सुद्धा किती मोठेपणा द्यावा याचं एक उत्तम उदाहरण आहे, नमुना आहे. हे उद्धव ठाकरे हे 12वं आश्चर्य. आणि या 12व्या आश्चर्याने निर्माण केलेलं नवं एक आश्चर्य आहे 13वं, ते म्हणजे एटी आदित्य ठाकरे. युटी एटी ही 2 पुढची आश्चर्य आहेत, 12वं आणि 13वं. अर्थात आपल्याकडं 13वं जरा वेगळ्याच अर्थाने वापरलं जातं, तसंच हे 13वं आहे. हे 13वं आपल्याच पक्षाचा 13वं घालण्यासाठी जन्माला आलंय की काय असा प्रश्न पडतो. कृष्णाला यादवीचा शाप मिळाला होता म्हणे, यादवांच्या हातूनच यादवांच्या कुळाचा विनाश होणार होता म्हणे, तसं आदित्य ठाकरेंच्या हातूनच या शिवसेना पक्षाचा संपवण्याचा काळ जवळ येणार आहे की काय हा प्रश्न पडतो. म्हणून 11वे शरद पवार, 12वे उद्धव ठाकरे, 13वे आश्चर्य म्हणून आदित्य ठाकरेंना म्हणावं लागेल. आणि 14वे आश्चर्य, ज्याला आपल्याकडं 14वं रत्न देखील म्हटलं जातं, ते म्हणजे संजय राऊत. संजय राऊत नावाचं 14वं रत्न. एखाद्याला 14वं रत्न दाखवणे म्हणजे काय असतं हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. त्याला त्यांनी 14वं रत्न दाखवलं म्हणतात. ते 14वं रत्न काय असतं हे तुम्हालाही चांगलं माहित आहे. संजय राऊत नावाचं 14वं रत्न शरद पवारांनी दाखवून दिलंय उद्धव ठाकरेंना. आणि हे 14वं रत्न, 14वं आश्चर्य असं खतरनाक आहे की काही गोष्टी हे का करतं असा प्रश्न आपल्याला पडतो. जगातल्या प्रत्येक आश्चर्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पिसाचा झुलता मनोरा तो कललेला आहे असा आणि तरीही शाबूत आहे. ताजमहाल एक मोठं आश्चर्य आहे की हा एवढा मोठा ताजमहल तो तेजोमहालाचा बनलाय का ताजमहल आहे माहित नाही, पण आहे ते आश्चर्यामध्ये आहे. धबधबा असेल, अजून कोणकोणती पिरॅमिड्स असतील, ही सगळ्या आश्चर्याची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. तसंच संजय राऊत नावाच्या 14व्या रत्नाचं म्हणजे आश्चर्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य असं आहे की जिथे गरज नाही तिथे बोलणे हा संजय राऊतांचा स्वभाव आहे. म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस बोलले स्वतः स्थापन केलेल्या अजित पवारांच्या सरकारबाबत. म्हणजे इथे भाजप आणि राष्ट्रवादी याचा संबंध आला. आता भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या संबंधात अजित पवारांसोबतचं सरकार स्थापन केल्यानंतर त्यात पवारांचा विषय त्यांनी बोलला म्हणून शरद पवार बोलले. आता हे समजू शकतो आपण. फडणवीसांनी सरकारमध्ये सहभागी होते, अजित पवार सरकारमध्ये सहभागी होते, शरद पवारांची भूमिका त्यात होती असा दावा होता. म्हणून फडणवीस, अजित पवार, शरद पवार यांची विधानं आपण समजू शकतो. पण ज्याचा काहीच संबंध नाही ते शिवसेनेचे संजय राऊत मध्येच का बोलले हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो ना. बीच में मेरा चांद, बीच में मेरा चांद म्हणत संजय राऊत का आले? खरं तर त्यांचा पक्ष शिवसेना, त्यांचा मालक उद्धव ठाकरे ते संपादक आहेत आणि हे कार्यकारी संपादक आहेत म्हणून मालक या अर्थाने शब्द वापरतोय. जे त्यांचे मालक उद्धव ठाकरे, त्यांचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, यांचा पक्ष शिवसेना. फडणवीस बोललेत पवारांच्यावरती, राष्ट्रवादी काँग्रेसवरती. पवारांच्यावरती बोलल्याचा खुलासा संजय राऊतांना करावा लागावा यात संजय राऊतांची काय म्हणजे भूमिका आहे मला कळतच नाही. म्हणून मी आश्चर्य म्हणालो. हे 14वं रत्न आहे. पवारांना बसायला खुर्ची नसेल तर धावत धावत जाऊन खुर्ची आणून देणारे संजय राऊत, आपल्या बाळासाहेब ठाकरे या नेत्यांच्या पेक्षा उच्च स्थानावर पवारांना नेऊन बसवणारे संजय राऊत, प्रसंगी उद्धव ठाकरेंचा उल्लेख नुसता उद्धव ठाकरे असे करणारे संजय राऊत, शरद पवारांचा उल्लेख मात्र माननीय शरद पवार साहेब असं करतात. म्हणजे या सगळ्यात याची कळ
याची वेदना संजय राऊतांना का बसली आहे, हा आमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, संजय राऊत बोलतात ते सुद्धा असं होतच. म्हणजे राऊतांच्या 14व्या आश्चर्यात हे एक विशेष आहे, जे बोलतात ते होतं. जीभ काळी आहे की काय मला माहित नाही, पण जे बोलतात ते होतं. ते नाही का मागे ते म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रॉपर्टीच्या विषयात भाजपनं चौकशी सुरू केली होती. झाली सुरू प्रॉपर्टीची चौकशी, त्या बंगल्यांची चौकशी. ते मध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले होते की त्या उद्धव ठाकरेंचे मेवणे पाटणकर त्यांची चौकशी लावली आहे. झाली सुरू, पाटणकरांची प्रॉपर्टी जप्त झाली. हे जे बोलतात ते होतं. ते म्हणाले होते मला जेलमध्ये टाकणार आहेत, गेले जेलमध्ये. आता ते म्हणालेत उद्या 6 महिन्यानं दावा असा केला जाईल की ही जी बंडखोरी झाली आहे, 6 महिन्याची पूर्वीची बंडखोरी झाली आहे, शिवसेनेतून लोक बाहेर पडली, स्वतःची शिवसेना स्थापन केली एकनाथ शिंदेसोबतच्या 40 आमदारांनी, ती देखील पवारांनीच घडवली आहे असा दावा कदाचित फडणवीस करतील. कदाचित तसंही होईल आणि ते सत्य समोर येईल की हे बंड घडविण्यात सुद्धा पवारांचा सहभाग होताच, कारण पवार सगळ्यात सहभागी असतात. संजय राऊत काळाच्या पुढचं बोलतात, म्हणूनच मला ते 14वं आश्चर्य वाटतात. जे 14वं आश्चर्य म्हणजे 14वं रत्न शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.